आजपासून नगरपरिषद नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। आजपासून निवडणूक प्रचाराच्या तोफा धडाडतील, तर काल उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतींचं चित्र स्पष्ट झालं। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरले। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिल्पा, अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे आता लढती स्पष्ट झाल्यात, अर्थात आता प्रचाराला सुद्धा वेग येईल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आता प्रचाराच्या मैदानात उतरतील। नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीची निवडणूक ही येत्या 2 डिसेंबरला होणार आहे आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबरला संपलेली आहे। निवडणुकीत एकूण 51 लाखपेक्षा 72 अर्ज दाखल झालेले आहेत। त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी देखील अर्ज प्राप्त झालेले आहेत। अर्ज मागे घेण्यासाठीची 21 नोव्हेंबरची वेळ दिली होती, त्यानुसार अर्ज मागे देखील घेतलेले आहेत। छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे। राज्यभरात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना चांगलीच उत्सुकता देखील दिसत आहे। त्यात आता ही अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपलेली आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर जे दिग्गज नेते असतील ते देखील आता मैदानात उतरलेले पाहायला मिळतील आणि आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही विक्रांत। बरं, धन्यवाद शिल्पा या सगळ्या माहितीसाठी।